नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. तर आजचा टॉपिक आहे की क्लासिक आणि स्टँडर्ड जे दोन मुद्दे आता म्हणजे गाजतायत म्हणता येईल ह्या हा शब्द मी वापरेन. की स्टँडर्ड लय भारी, क्लासिक जरा तुम्ही असे वगैरे स्टँडर्डकडं आणि क्लासिककडे बघितलं जातं. क्लासिक जरा मॉडर्न आली. तर आपण आज बोलणार आहे की कोणती घ्यावी, म्हणजे क्लासिक घेतली पाहिजे की स्टँडर्ड घेतली पाहिजे. ह्या दोन्ही म्हणजे तुम्हाला मी कन्फ्यूज असला तर मी तुमचं कन्फ्युजन दूर करणार आहे. आणि ह्या आज मिथ जे आहे की बाबा क्लासिक भारी, स्टँडर्ड भारी किंवा क्लासिक हलकी, काय असेल ते मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ सुरू करूया आपण. तर मित्रांनो, क्लासिक आणि स्टँडर्डमध्ये तुम्हाला मी फरक सांगतो की स्टँडर्ड जर तुम्ही घेतली तर तुम्हाला लाँग टूरला स्टँडर्डमध्ये तुमची कंबर जी आहे ते दुखण्याची शक्यता जास्त आहे. कारण तिचा जो सीटचा जो पोझिशन आहे ती जरा अपराईट आहे, म्हणजे कसं फुल स्ट्रेट आहे आणि सीट कुशनिंग जरा कमी आहे मला वाटतं त्या हिशोबानं. आणि जे पिलियन सीट आहे आपली ती जरा म्हणजे पिलियन सीट आणि आपले जे ड्रायव्हर सीट आहे ती एकच असल्यामुळे ती जरा अनकम्फर्टेबल असं होईल असं मला वाटतं स्टँडर्ड बाबतीत. आणि जर तुम्हाला जर लांब म्हणजे जवळच्या जवळ जर तुम्हाला जायचं असेल ना, समजा 100-150 किलोमीटर जर जायचं असेल तर तुम्ही स्टँडर्ड प्रेफर करू शकता. आणि जर तुम्हाला लाँग टूरचे जर तुम्ही जर शौकीन असाल, म्हणजे लेह लडाख किंवा जर तुम्ही लांब 350 ते 400 किलोमीटर जर रोजचं तुमचं रनिंग असेल तर तुम्ही क्लासिक, जर तुमचं लांबणीचा प्रवास असेल 350-400 किलोमीटर जर असेल तर तुम्ही क्लासिक प्रेफर करू शकता. का असं म्हणतो आहे, का मी क्लासिक प्रेफर करा म्हणतो तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी? मित्रांनो, ह्या दोन्ही बाईक्समध्ये काय फरक नाही तुम्हाला मी खरं सांगतो. हा निव्वळ आपला म्हणजे आपल्या मनाचा खेळ आहे. मी तुम्हाला म्हणजे या शब्दात बोलेन. कारण का सांगतो आहे असं, कारण या दोन्ही बाईक्सची चिशी एक आहे, इंजन सेम आहे, स्पेसिफिकेशन सेम आहेत. हां, तर क्लासिकमध्ये तुमचे अलॉय व्हील्स येतात किंवा जे काय आपले जे मीटरमध्ये जरा थोडंसं चेंज येते. आणि जे तुम्हाला जे मॅपिंगचा ऑप्शन आहे, म्हणजे आता कसं जे क्लासिकमध्ये आहेत. आता ही क्लासिक म्हणजे आपलं जरा जुनं मॉडेल असल्यामुळे थोडं ह्याच्यामध्ये जे मॅप्स येत नाही, म्हणजे इथं मॅप्स येतो, मॅप्सचा ऑप्शन येतो. म्हणजे लावू शकतो आपण, 5,000 रुपये एक्स्ट्रा देऊन लावू शकतो आपण. पण क्लासिक स्टँडर्डमध्ये कसं येतं, पूर्ण रॉ बाईक येते. त्यामध्ये पण थोडं येतात थोडं. पण क्लासिकमध्ये कसं जरा अलॉय व्हील्स येतात किंवा आपले जे हायफाय फीचर्स आहेत, फॅन्सी फीचर्स म्हणजे ते येतात. पण स्टँडर्डमध्ये कशी पूर्ण बाईक ती रॉ आहे, असे म्हणजे पूर्ण रॉ बाईक्स आहे. तर त्या हिशोबानं जर तुम्हाला जर कसा तुमचा कन्व्हिनियन्सचा भाग आहे. आता का बाबा तुमचं जर म्हणणं असेल की बाबा स्टँडर्ड लयच वेगळे आहे, चिशी वेगळी, इंजन वेगळं वगैरे जर तुमचं म्हणणं असेल की बाबा असं येत जर असतं बाबा, तर स्टँडर्डमध्ये जर येत असतं तर आपण म्हणलं असतं बाबा वेगळी बाईक आहे, ती वेगळी बाईक आहे. मित्रांनो, बाईक सेमच आहे, फक्त जे कॉस्मेटिक चेंज आहेत ते क्लासिकमध्ये केलेले आहेत आणि जे स्टँडर्डमध्ये नाहीत. म्हणजे स्टँडर्ड रॉ आहे आणि क्लासिकमध्ये जरा कॉस्मेटिक चेंज केलेले आहेत जर थोडे, म्हणजे LED लाईट म्हणा. आता बघा तिथे LED लाईट येते आपल्याला हॉलोजन आहे, आणि इथे LED लाईट येते नाही, LED पायलट लॅम्प, LED इंडिकेटर्स येतात तिथं. तर त्या हिशोबानं जर आपण बघितलं तर क्लासिकमध्ये थोडे फॅन्सी फीचर्स आहेत. आणि क्लासिकचा वेट तुम्हाला सांगतो, क्लासिकचं वेट थोडं जास्त आहे. कारण चेसी जरा हेवी येते क्लासिकची. आणि हा फरक आहे बघा क्लासिक आणि स्टँडर्डमध्ये. कसं की चेसी हेवी येते आणि जी आपली पूर्ण बाईक्स आहे ती हेवी येते, म्हणजे क्लासिक हेवी येते आणि स्टँडर्ड थोडी हलकी येते. म्हणजे तुम्हाला जर वजन जर सांगायचं म्हटलं तर स्टँडर्डचं वजन 185 ग्रॅम, 185 kg येतं. आणि आपली जी क्लासिक आहे तिचं 195 kg वेट येतं, थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर. का नाही, कसं होतं की क्लासिक थोडी दिसायला म्हणजे बल्कीशी वाटते, असं वाटते. तुम्ही बघू शकता, बल्की वाटते थोडी दिसण्यासाठी. आणि क्लासिक थोडी कशी रॉ वाटते, अशी म्हणजे फ्लॅट वाटते क्लासिक. हेच मित्रांनो हेच कॉस्मेटिक चेंज वगैरे, आणि हेच हा फरक आहे मी म्हणेन. आणि जे आपली जी मागची टेल लाईट येते ती क्लासिक स्टँडर्डमध्ये कसं अशी रॉ येते, म्हणजे कसं लांब येते. बटर ब्लॅकमध्ये कसं येते की पूर्ण अशी चौकोन येते. आणि इंडिकेटर कशी मजा येतं थोडा, पण जी मागची लाईट आहे ती अशी चौकोन येते, ह्याचा टाईपमध्ये चौकोनी टाईपमध्ये येते. आणि आपली क्लासिकची कशी तो गोल राऊंडमध्ये शेप हाही सेमच आहे. फक्त कॉस्मेटिक जर सोडलं तर ह्या बाईक्समध्ये काहीही फरक नाही. मीटर असेंब्ली सेम येते. फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ते तुम्हाला
मॅपचा ऑप्शन येतो. बाकी सर्व सेम इथं. आता तुमची जी क्लासिक 650 आहे, स्टँडर्ड 650 आहे, आता नवीन जे लॉन्च झालेले आहेत तीमध्ये बी सेमच आहे सगळं. फक्त त्यांची चेसी वेगळी आहे आणि आपली GT 650चं जे इंजन आहे ते त्या क्लासिक 650मध्ये आणि स्टँडर्ड 650मध्ये येतं. हाच काय तो फरक आहे मित्रांनो ह्या बाईक्समध्ये. आपण बरेच माणसं म्हणतील की बाबा तू काय फरक सांगतोय किंवा असं तसं, ह्या बाईकमध्ये काय फरक नाही. तर मित्रांनो हाच काय तो फरक आहे, बाकी काहीही फरक नाही माझ्या मते. चेसी सेम आहे, इंजन सेम आहे,